नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या भारतीज किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत रागीची आंबोळी. आंबोळी म्हणा किंवा डोसा म्हणा. तर आंबोळी बनवण्यासाठी मी इथे तांदूळ भिजत घातलेले आहेत थोडेसे. छोटावाला तांदूळ आहे हा. मिनी मोगरा. फार वेळ नाही भिजवला तरी सुद्धा चालतो. 2 तासच भिजत घातलेला आहे मी याला. स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचा. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला वाटून घेणार आहोत आपण. आता आपल्याकडे जर रागीचं पीठ नसेल तर तांदळासोबत तुम्ही रागीसुद्धा भिजत घालू शकता, किंवा रागी जी आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी सुद्धा खूप छान बारीक होते. भिजवायची काहीही गरज नसते. कारण मी जेव्हा आंबील करते नाचणीचं तर रागी मी अशीच बारीक करून घेते. तर किचन कट्ट्याचं थोडंसं काम करून घेतल्यामुळं लादी जी आहे ती थोडी वेगवेगळी दिसत आहे. अजून व्यवस्थित साफ न झाल्यामुळे थोडीशी सफेदसुद्धा दिसत आहे. वाटून घेतलेले तांदूळ घालायचे बाउलमध्ये आणि आपल्याला हवं त्या प्रमाणात पाणी घालायचं आहे. पाणी घालायचं आणि नंतर याच्यामध्ये आपण रागीचं पीठ घालणार आहोत. तर जे पीठ आहे ते माझ्याकडे आधीच तयार करून ठेवलेलं पीठ आहे. तर जवळजवळ इथे मी 3 वाट्या पाणी घेतलेले आहे, 1 पाऊण वाटी तांदळासाठी. याच्यात आता मिक्स करूया रागीचं पीठ. पीठ घालायचं, व्यवस्थित असं फेटून घ्यायचं, गुठळी कुठेही झाली नाही पाहिजे, आणि 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचं. सोबत घालायचं चवीनुसार थोडंसं मीठ. मीठ घातल्याने चव खूप छान येते, पण आंबोळीच्या पिठामध्ये मीठ घालताना नेहमी जपून घालायचं आहे. अगदी जरा जरी जास्त झालं तरी खूप खारट लागतं ते. तर अशा प्रकारे पीठ आपलं भिजवून झालेलं आहे. एक 10 मिनिटं आपण याला रेस्ट करायला ठेवून देऊ. 10 मिनिटे झाल्यानंतर इथे गॅसवरती मी आंबोळीसाठी लोखंडी तवा ठेवलेला आहे. माझ्याकडे आंबोळीचा पॅनसुद्धा आहे, पण लोखंडी तव्यामध्ये सुद्धा खूप छान होतात. आता हलकंसं तेल स्प्रे करायचं. थोडासा कांदा चोळून घ्यायचा तव्याला आणि आंबोळी घालायची. तर थोडंसं घट्ट पीठ केलेलं आहे मी, म्हणजे आपल्या हिशोबाने जाड पातळ आंबोळी आपल्याला करता येते. आंबोळी घालायची, झाकण घालायचं आणि 2 मिनिटं वाफ द्यायची. असं केल्याने आंबोळी छान वाफली जाते. रंगसुद्धा बघा किती छान येतो आणि कडेने ती सुटते छान, पटकन अशी उलटली जाते. तर अशा प्रकारे मी ही रागीच्या पिठाची आंबोळी केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान लोखंडी तव्यामध्ये सुद्धा याला जाळी किती छान आलेली आहे. आता वरतून परत थोडंसं तेल स्प्रे करायचं. उलटी पलटी करत आपल्याला हवी तशी भाजून घ्यायची. अगदी आपल्याला कुरकुरीत हवी असेल तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची. थोडा वेळ तव्यामध्ये ठेवली की छान अशी कुरकुरीत आंबोळी तयार होते. तांदळाचे पीठ किंवा तांदूळ भिजवून त्याचं मिश्रण तयार न करता फक्त रागीच्या पिठाची सुद्धा आंबोळी खूप छान अशी तयार होते. पण आपल्याला जर थोडीशी कुरकुरीत हवी असेल तर थोडंसं तांदळाचं पीठ किंवा तांदूळ भिजवून त्याच्यामध्ये घालून द्यायचे वाटून. तर अशा प्रकारे आपली ही रागीची आंबोळी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि तुम्ही बघू शकता किती छान अशा आंबोळ्या तयार झालेल्या आहेत. भेटूयात परत एखाद्या छान आणि नवीन रेसिपीसोबत. आंबोळी दही, चटणी किंवा बटाट्याच्या भाजीसोबत सुद्धा खूप छान लागते. भेटूयात परत एखाद्या अशाच रेसिपीसोबत.